कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत उपासाची भाजी आणि तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। उपास म्हटलं की कोणती भाजी करायची हा एक प्रश्न येतो आणि मग साधारणतः बटाट्याची भाजी केली जाते, परंतु इथे मी बटाटा न वापरून काकडी आणि गाजराचा उपयोग करून अतिशय पौष्टिक आणि त्याचबरोबर स्वादिष्ट अशी भाजीची रेसिपी घेऊन आली आहे। याच्यासाठी मी एक काकडी वापरलेली आहे, त्याचबरोबर 3 छोटे गाजरं, एक थोडा आल्याचा तुकडा, थोडंसं लिंबू, दाण्याचं कूट, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता यांचा वापर करणार आहे। त्याचबरोबर आपण थोडे तीळही याच्यामध्ये वापरणार आहे। सगळ्यात पहिले आल्याला आपण स्वच्छ धुवून त्याचे सालं काढून घेतले, त्याचबरोबर 2 मिरच्या आणि थोडं जिरं यांना आपण ठेचून घेतलेलं आहे। हे आपण फोडणीमध्ये वापरणार आहे। असं ठेचून झाल्यानंतर आपण गाजरांना किसून घेतलं। इथे आपण गाजर किसून घेणार आहे आणि काकडी चिरून घेणार आहे, कारण काकडीला खूप पाणी सुटतं आणि जर किसलं तर अधिकच पाणी सुटतं, त्यामुळे ती भाजी जी खूप ओलसर होते। त्यामुळे मी इथे गाजरांना किसून घेतलं आणि काकडीला मोठ्या चंकमध्ये चिरून घेतलं। जेव्हा आपण ती भाजी खातो त्यावेळेला हे जे चंक्स आहे हे खूप छान लागतात, त्यामुळे अशा प्रकारे चिरून आपण या सगळ्या काकडीला घेतलेलं आहे। फोडणी मी तुपाची केलेली आहे, ज्यामध्ये मी जिरं घालून घेतलं, त्याचबरोबर आलं आणि मिरचीचं ठेचलेलं वाटण घालून घेतलं, कढीपत्ता घातला, याला छान परतून घेतलं आणि मग त्यानंतर आपलं जे गाजर आहे ते आपण घालून घेतलेलं आहे। गाजराला 1 मिनिट आपण परतून घेणार आहोत आणि मग त्यानंतर आपण याला वाफ देऊन घेणार आहोत। काकडी शिजायला बिलकुल वेळ लागत नाही, गाजर शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे आपण याला किसून एक वाफ अगदी 2 ते 3 मिनिटाची वाफ देणार आहे आणि आपलं हे गाजर झालं तयार। त्यानंतर आपण याला आता छान मिक्स करून घेतलं आणि जी आपण काकडी चिरून ठेवली होती ती आपण याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। काकडी घातल्यानंतर परत एकदा छान याला परतून घेतलं आणि मग याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत थोडेसे मसाले म्हणजे असं काहीच विशेष नाही। आपण यामध्ये थोडंसं ज्याप्रमाणे मी सांगितलं की आपण दाण्याचं कूट आपण याच्यामध्ये घालणार आहोत, त्याचबरोबर मी इथे तिळाचा पण इथे वापर केलेला आहे। भरपूर तीळ मी याच्यात घातलेले आहे आणि त्या तिळामुळे भाजीला क्रंच येतो छान, त्यामुळे आपण याच्यामध्ये ते पण घालणार आहोत। तर सगळ्यात पहिले मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे लाल तिखट। मी विदर्भातली आहे, याच्याही आधी मी तुमच्याशी बोललेली आहे की विदर्भातली असल्यामुळे मला तिखट गोष्टी खूप आवडतात, त्यामुळे मी याच्यामध्ये तिळानंतर लाल तिखटही घालून घेतलेलं आहे। तुम्हाला नको असल्यास तुम्ही लाल तिखट स्किप करू शकता, परंतु मला तिखट गोष्टी आवडत असल्यामुळे मी ते घातलेलं आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये दाण्याचं कूट घालून घेतलं, लाल तिखट घालून घेतलं, त्याचबरोबर आपण सेंधव मीठ यामध्ये आणि शेवटी थोडीशी साखर घालून घेणार आहोत। हे सगळे जिन्नस घातल्यानंतर आपण याला परत एकदा छान परतून घेणार आहोत आणि मग शेवटी आपण यामध्ये लिंबू आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत। खूप लोक उपासामध्ये कोथिंबीरीचा वापर करत नाही, कढीपत्ता वापरत नाही, परंतु आम्ही उपासाला कोथिंबीर आणि कढीपत्ता दोन्ही घेतो, त्यामुळे मग मी यामध्ये फोडणीमध्ये या दोन्ही गोष्टींचा वापर केला आहे। अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर लिंबू पिळल्यानंतर कोथिंबीर घालून आपण याला 1-2 मिनिटाची परत वाफ देऊन घेतली आणि अशी आपली एकदम स्वादिष्ट भाजी झाली तयार। याच्यामध्ये मी कोणत्याही बटाट्याचा वापर केला नाही। उपास म्हटलं की बटाटा खूप खाल्ला जातो, तर आपण इथे बटाटा स्किप करून अतिशय पौष्टिक पण त्याचबरोबर स्वादिष्ट अशी गाजर आणि त्याचबरोबर काकडीची भाजी केलेली आहे। तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।